की गुजरातला जाण्याचा निर्णय हा टाटा एअरबस करताय, याचं कारण काय? 2016 साली ज्यावेळेस पहिल्यांदा टाटाचं आणि एअरबसचं बोलणं सुरू झालं, तेव्हा एमओयू झाला नव्हता, त्यावेळी मी टाटांकडे गेलो आणि तुम्ही नागपूरला प्रोजेक्ट आणा म्हणून सांगितलं. त्या दिवशीपासून 2019 पर्यंत मी त्यांचा फॉलोअप केला. त्यांची टीम मी नागपूरला नेऊन दाखवली. त्यावेळेस दोघेही कॉम्पिटिशनमध्ये होतो, गुजरात आणि महाराष्ट्र. त्यांच्या टीमला जागा दाखवली, त्यांना सांगितलं तुम्हाला काय गुजरात देईल त्यापेक्षा जास्त आम्ही द्यायला तयार आहोत. त्याच्यानंतर ज्यावेळी असं माझ्या लक्षात आलं की हे सरकार आल्यानंतर काही दिवसांनी डिसिजन बदलत आहे, 24 एप्रिल 2021 ला या प्रोजेक्टचे जे प्रमुख आहेत, मी नावं याकरता घेत नाही की त्यांना अडचणी होतात, या प्रोजेक्टचे जे प्रमुख आहेत त्यांना मी माझ्या घरी बोलवलं सागरवर. विरोधी पक्षनेता होतो पण तरी बोलवलं. मी त्यांना सांगितलं की तुम्ही गुजरातला जाताय असं मला समजलं, तुम्ही गुजरातला जाऊ नका, तुमच्या काय अडचणी असतील तर मी स्वतः विरोधी पक्षनेता म्हणून नाही, मी एक इथला ज्येष्ठ नेता म्हणून मी मुख्यमंत्र्यांकडे जायला तयार आहे आणि तुमच्या अडचणी सोडून द्यायला तयार आहे. त्यावेळेस त्यांचे शब्द होते की यहाँ का माहौल इन्वेस्टमेंट जैसा नहीं है देवेंद्र जी. मी तरी त्यांना आग्रह केला, ते म्हणाले ठीक है, विचार करके मैं बोर्ड से बात करूंगा. त्यानंतर मी MIDCचे तत्कालीन CEO यांना तात्काळ निरोप दिला की तुम्ही तुमच्या चॅनलमधनं उद्योग मंत्री मुख्यमंत्र्यांना सांगा की हे चालले आहेत, 2021 ची गोष्ट आहे, हे चालले आहेत, यांना थांबवलं पाहिजे. परंतु